या अमरावतीला अनेक मंत्री मिळाले, अनेक लोक मिळाले, पण खोटारडेपणा एवढा की आंदोलन करायचं, आंदोलनामध्ये नाटकं करायचे. पण या ठिकाणी मला अभिमान आहे. त्यावेळी माननीय देवेंद्रजी, काही लोकांनी या ठिकाणी नौटंकी केली, आंदोलनं केले, उपोषणं केले. त्यांनी कधीच त्या ठिकाणी मंत्री म्हणून काम करताना या अमरावतीच्या विचारच केला नाही. नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, भड़वा है, भिड़ो, करिए लुटेता, नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, भाजप सरकार से करायचं काय, नीम का पत्ता कड़वा है, बावनकुळे कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, भड़वा है, महायुती सरकारचं करायचं काय, अरे त्यांच्या बावनकुळेचं करायचं काय. त्यांनी जे शेतकऱ्यांसाठी चळवळ उभी केली, त्यांच्यासाठी जे आंदोलनं केले, त्या आंदोलनाला नौटंकी आहे असं म्हणण्याचं पाप चंद्रशेखर बावनकुळेनं काल केलेलं आहे. अतिशय नालायक स्टेटमेंट आहे. जेव्हा सन्माननीय बच्चूभाऊ कडू उपोषणाला बसले होते तेव्हा त्यांच्या पाया पडत होते हे की तुम्ही उपोषण सोडा, आणि आज तुम्हाला ही नौटंकी दिसतेय का? 6 लाख लोकांनी आत्महत्या केल्यात, आमच्या माता भगिनींचं कुंकू पुसल्या गेलं हे तुम्हाला दिसत नाही का? रस्त्यावर येणारा शेतकऱ्याचा आक्रोश दिसत नाही का? संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम झाला होता, तो तुम्हाला सरकारला त्रास दिसत नाही का? आणि मी आज आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयाला एक कळकळीची विनंती करतो की तुम्ही तुमचे नालायक मंत्री आवरा, नाहीतर तुमच्या सकट मंत्र्याला महाराष्ट्रात फिरणं अवघड होईल. तुम्ही शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळताय. तुमचे मंत्री आवरा, नाही तर तुमच्या मंत्र्यांना जोडे खावे लागतील, रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल.